सरकारचा ओबीसी विरुद्ध मराठा वादाचा प्रयत्न आहे। रोहित पवारांनी सरकारवर आरोप केला। जीआर काढताना दोन्ही समाजाचे मंत्री होते, मराठा ओबीसी वाद कशाला असंही रोहित पवारांनी आता सवाल केलेला आहे। रोहित पवारांनी आता सरकारवर एक आरोप केलेला आहे। जीआर काढताना दोन्ही समाजाचे मंत्री होते, मग मराठा ओबीसी वाद कशाला असं रोहित पवारांनी म्हटलंय। इलेक्शनच्या काळात आणि हा सर्वमान्य निर्णय जर सर्व समाजाला असेल तर मग हा लोकसभेच्या आधी का नाही घेतला? लोकसभेच्या आधी घेतला असता तर मग ओबीसी मराठा झालं नसतं। मग मुद्दामून तुम्हाला ओबीसी मराठा हे लोकसभेसाठी आणि विधानसभेसाठी करायचं होतं का असा आमचा प्रश्न आहे। आणि मराठा समाजाची उपसमिती झाल्या लगेच दुसऱ्या दिवशी तुम्ही ओबीसी समाजाची तिथे उपसमिती काढली। मग परत एकदा तुमचं काम चालूच आहे का? स्थानिक स्वराज्य संस्थेला परत ओबीसी विरुद्ध मराठा व्हावा असा तुमचा तिथं प्रयत्न आहे का? समाजाचे नेते तिथंच होते, ओबीसी समाजाचे नेते तिथंच होते। मग सर्वांना मान्य असणारा जीआर तिथं काढला गेला असेल तर मग हा वाद कशाला व्हायला पाहिजे? त्याच्याच बरोबर सत्तेतले काही नेते या निर्णयाच्या विरोधात बोलतायत। मग सरकारमध्ये कुठं चर्चा नाहीये का?